तर सुप्रभात मंडळी, जय शिवराय. रायगड यावरती आज आम्ही निघालेलो आहोत. माझ्याबरोबर असणार आहे समिधा. तर वैभव आमचा हिरो आलेला आहे आणि बरोबर 1.5 तास लेट झालेला आहे. आम्ही इथे मागवलाय वडा मिसळ पाव. पैकी जवळजवळ 185 किलोमीटर आम्ही पार केलेला आहे. राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थानाला भेट देण्यासाठी आलेलो. का नाही, जिथे महाराज असे आराम करत बसायचे. तर सुप्रभात मंडळी, जय शिवराय. मी वैभव कांबळी स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तमाम शिवभक्तांच्या हृदयाच्या जवळ असलेले ते 3 किल्ले म्हणजे शिवनेरी, राजगड आणि रायगड. जे 3 किल्ले माझ्या आयुष्यात किल्ल्यांवरती मला जायचंच आहे अशी इच्छा मी बाळगून होतो. त्यापैकी एक किल्ला म्हणजे शिवनेरी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला. तो आम्ही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी आणि समिधा तिकडे गेलो होतो. त्या 3 किल्ल्यांपैकी दुसरा गड म्हणजेच रायगड यावरती आज आम्ही निघालेलो आहोत. तिसरा जो गड आहे तो आहे राजगड. आणि राजगड जो आहे तो मला खूप आकर्षित करतो आणि त्या किल्ल्यावरती मी जाणार आहे यावर्षीच्या ऑक्टोबर 2025मध्ये, म्हणजे पावसाळा संपल्यानंतर. आणि ऑक्टोबरमध्ये त्या किल्ल्यावरती जायचं म्हणजे पर्वणीच असते, म्हणजे तिकडे जे सोनकी जी फुलून येते त्याच्यामुळे ते रायगडाचं जे रूप आहे ना ते खूप सुंदर दिसतं. त्यामुळे मी ऑक्टोबर महिना निवडला आहे राजगडला जाण्यासाठी. तिकडे गेलो तर राजगड आणि तोरणा दोन्ही एकत्र करू, मोठा दौरा करू पाहिजे तो पुण्याचा. आणि आता आपण निघू. माझ्याबरोबर असणार आहे समिधा आणि वैभव येतोय. वैभव एकदा आला की तो कॉल करेल. तर आपण खाली उतरू आणि लवकरात लवकर रायगडावरती पोचण्याचा प्रयत्न करू. 4:30ला निघालो असतो तर बरोबर आम्ही 11-12 वाजेपर्यंत पोचलो असतो. पण आता मला वाटतं 1 तास आणखी लेट झालेला आहे. तर बघू कसं काय होतं आहे ते. आज तारीख आहे 16 मार्च 2025 आहे आणि आज तो दिवस आलेला आहे. आज रविवार आहे. सकाळचे वाजलेले 5:30. आम्हाला खरं तर 4:30 वाजता निघायचं होतं, पण जो वैभव आहे तो पण आमच्याबरोबर येणार आहे. त्याला लेट झालेला आहे. तो उठलेलाच 4:45ला. तो एकदा आला की आपण निघणार आहोत. तर वैभव आमचा हिरो आलेला आहे आणि बरोबर 1.5 तास लेट झालेला आहे. तर त्याबद्दल त्याचे आभार. आणि आता आपण निघूया फटाफट आणि पेट्रोल भरूया आणि पुढे उजाडल्यानंतर परत भेटूया कुठल्या तरी कॅन्टीनवर वगैरे नाश्ता करायला. आणि चला आता, जय शिवराय. जय शिवराय झालेलं आहे. आणि आता आपण थेट निघूया, थांबूया नको कुठे आणि फटाफट जाऊया. हायवेला येऊन पोचले जाऊ आणि थोडंसं आता खाऊन घेतो. मका आणलाय आणि वैभवसाठी पोहे आणलेले ते त्याला दिलेत. दोघ्या थोडं खाऊन घेतो आणि मग सुसाट निघतो. नंतर मग 1 तासाने नंतर परत थांबू. चला. आता साधारण 10:30 वाजलेले आहेत आणि मी आता कुठे येऊन पोचलाय? जिथे गावात पोचलाय. जिथे हे आहे हॉटेल श्री साई आमंत्रण. आम्ही इथे मागवलाय वडा मिसळ पाव. असं लाल लाल बुंद दिसत आहे. आता आम्ही नाश्ता करत आहोत आणि नाश्त्याचा आस्वाद घेत आहोत. वैभवने पण सेम घेतलेला आहे. मी मसाला डोसा मागवलेला आहे. तिथून आम्हाला जवळजवळ अजून 2 ते 2.5 तास लागू शकतात रायगड किल्ल्यापर्यंत पोचायला. त्याच्या अगोदर आम्ही थांबणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपण भेटू आता. इथून नाश्ता करून थेट निघू आपण रायगड किल्ल्याजवळ. तर घरून निघालो तेव्हा टोटल 240 किलोमीटरचा प्रवास होता. पण
आता त्याच्यापैकी जवळजवळ 185 किलोमीटर आम्ही पार केलेलं आहे. तर आता साधारण 50-1 किलोमीटरचा प्रवास राहिला आहे. मला ते 1 ते सव्वा तास अजून लागेल आम्हाला तिकडे पोचायला. तर आता वैभव थोडा मागे राहिला आहे, त्याची वाट बघतोय. आता मला नक्की माहीत नाही तो मागे राहिला की पुढे गेला. तर दुपारचे 2:30 वाजलेत आणि 2:30 वाजता आम्ही पाचाडला समाधीजवळ असलेल्या गावामध्ये वैभवच्या ओळखीचा दादा आहे, त्याच्या घरी आलेलो. तर इथे जेवून तर संध्याकाळी राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. हा आमचा वैभव, याचा मित्र नाही इकडे. मास्क जबरदस्त, मास्क भारी आणला, मास्क भारी आणला. एकदम ओरिजिनल चिंपॅन्जी वाटतं. तर मंडळी संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि काकांबरोबर आम्ही श्री राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थानाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे असं माझ्या मागे समाधी स्थान आहे. आता इकडचं पूर्ण दर्शन करून आता जवळजवळ आम्हाला अर्धा पाऊण तास आहे. हे काय आहे? तलाव आहे. अच्छा, या तलावाचं पाणी येतं का? शिवकालीन अच्छा, ती इकडे शिवकालीन विहीर आहे. राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळाजवळ जेव्हा आपण प्रवेश करतो त्याच्या बाजूला आपल्याला 2 बोर्ड दिसतात. एका बाजूच्या बोर्डवर राजमाता जिजाऊंबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे, तर दुसऱ्या बाजूच्या बोर्डवर छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र आहे. आरमारास लागणारे सागवानाचे लाकूड स्वराज्यातील अरण्यात उपलब्ध आहे. ते त्यांच्या मालकांच्या परवानगीने तोडून घ्यावे, तसेच अजून लागल्यास परमुलकातून खरेदी करून घ्यावे. परंतु स्वराज्यातील अरण्यामध्ये आढळणारे आंबा, फणस यांसारख्या झाडांच्या लाकडांना हात लावू नये, असे साधारण या आज्ञापत्रात छत्रपती शिवाजी महाराज लिहितात. स्वराज्य संकल्पक जे होते ते होते आपले शहाजी राजे आणि स्वराज्य संस्थापक जे होते ते होते छत्रपती शिवाजी राजे आणि जे स्वराज्य रक्षक ज्यांना आपण ओळखतो ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पण हे जे स्वराज्य घडवून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांकडून, ज्या मातेने हे स्वराज्य घडवून घेतले ती माता म्हणजे श्री राजमाता जिजाऊ. त्यांच्या समाधीजवळ आपण आलेलो आहोत आणि त्यांचे आता मी दर्शन घेणार आहोत आणि
खूप भाग्यवान समजतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आदल्या दिवशीच मी इकडे येऊ शकलो. आपल्या वैभवने आपल्याला विनंती केली की आपण शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी रायगडावर जाऊ. त्यानिमित्ताने इकडे येऊ शकलो. त्याबद्दल मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. आणि आता मी राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतो आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा प्रकारे इकडे हे स्मारक उभं केलेलं आहे. हा समोर रायगड किल्ला आहे आणि आमच्या मागे इथे या साईडला जो राजमाता जिजाऊ ज्या इथे वास्तव्यास होत्या त्यांचा वाडा आहे. तर तो वाडा बघायला आम्ही चाललो इकडे. थोडासा प्रकाश कमी झाला आहे कारण थोडा उशीर झाला आहे आम्हाला याला. हा बघा अशा प्रकारे वाडा दिसतोय. तर राजमाता जिजाऊंची समाधीपासून थोडं 1 किलोमीटर पुढे आल्यावरती इकडे वाडा आहे. तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगडावरनं आपली स्वराज्याची राजधानी राजगडावरनं स्वराज्याची राजधानी जी रायगडावरती जेव्हा हलवली त्यावेळी राजमाता जिजाऊंचं वय खूप झालं होतं. त्यामुळे तिकडे वरचा जो वारा होता तो राजमाता जिजाऊंना मानवत नव्हता आणि तसं पण त्यांचं वय झाल्यामुळे गडावरती येणं जाणं त्यांना तेवढं तर जमणार नव्हतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडे खाली पाचाडलाच त्यांच्यासाठी एक वाडा उभारून तिकडे त्यांच्या राहण्याची व्यवस्था केलेली. तर त्या वाड्याचं आता आपण दर्शन करणार आहोत आणि छान असा वाटतोय. मागे बघा असं थोडं किल्ल्यासारखंच इकडे वाटतंय. इकडे तटबंदी दिसते वाड्याची आणि अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. पूर्ण नाही आहे पण बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. आणि तिकडे एक छोटासा बुरुज दिसतोय. पाठी सूर्यास्त होतोय आणि सूर्यास्ताच्या टायमाला बरोबर आम्ही वाड्यावरती आलेलो आहे. आणि इथे छोटासा बुरुज दिसतोय. त्याच्यावरती एक तोफ पण दिसते. हे बघा. आणि आज उत्सव असतानाही काका वेळात वेळ काढून आमच्या बरोबर इथे आलेत आम्हाला वाडा दाखवायला. तर त्यांचे आभार मानले पाहिजेत. मेन्शन करूया ना. हां काका पुढे बघू. इकडे भारतीय पुरातत्व विभागाची सूचना आहे. शान आहे शान. आणि आपलं शाहरुख खान आतमध्ये घुसलेला आहे.
आणि हा माझा जिजाऊंचा वाडा आहे. दोन होते मग का तिकडून जाता येता इकडे महाराज पण यायचे ना, शिवाजी महाराज यायचे ना, त्यांच्या बसण्याच्या ठिकाणाची पण दाखवली तुम्हाला. ज्या ठिकाणी बसायचे ना ते हा ते टाकीवरती असं बसण्याचं काहीतरी टाकीचं ते टाक बावडी असं काय नाव आहे तिथे. हा आरामात या. चौकाशा. तर असा आहे राजमाता जिजाऊंचा वाडा इथे. आणि आता आपण जाणार आहोत, काका आम्हाला दाखवणार आहे जिथे 2-3 विहिरी आहेत त्या बघूया. शिवाजी महाराज जिथे येऊन बसायचे, जिथे आराम करायचे जेव्हा ते महाजिजाऊंना भेटायला यायचे तेव्हा. ह्या चौतऱ्यावर राहायचे आणि ह्या चौतऱ्यावर आहे. हा. राजमाता जिजाऊंबरोबर पुतळाबाई पण राहायच्या इथे त्यांची देखभाल करण्यासाठी. ज्या हे बसायचे इकडे विहीर आहे. काय ते असं पाण्याचा कुंड दिसतंय. पाणी बघायचं ना. हा हे घोड्यांना वगैरे पाणी पाजायला अशी कुंड आहेत इथे आणि तिथे पण दिसतंय समोर. आणि हे बघा हे 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 ते ठिकाण आहे जिथे महाराज असे आराम करत बसायचे. आणि ही जी आहे ती ते गडावरती आहे. विहीर आहे बघा. मोठा मंदिर आहे. ही विहीर आहे. ही विहीर आहे. आणि आता तर पाणी चांगलं नाही. तिथून एंट्री आहे. हा तिथून पायऱ्या आहे ना, पायऱ्या आहेत नाही. आणि हे बघा इथे अशा छप्पर लावण्यासाठी इथे खाचे दिलेत बघा. हे टाकीमध्ये कचरा जाऊ नये म्हणून. आणि जे कोणी शत्रू वगैरे आला तर ह्याच्यामध्ये विष वगैरे काय टाकू नये म्हणून पण ती अशी रचना केली असावी. आणि इथून खाली जायला रस्ता आहे, जरा बघण्याचा प्रयत्न करूया. विहिरीच्या खाली जायला जागा आहे. ही अशी जास्त हे नाही, खोल नाही असं मला. आणि मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं पाणी जेव्हा स्वच्छ होतं ना एकदम, तेव्हा ही जास्त खोल नाही. त्यामुळे मला वाटते 1 का 2 फूट पाणी असेल खाली जास्त. वरती काका ये वैभवतीला बघायचे. आणि आता वैभव विहिरीत उतरते. मारुडी वरून फोटो घेऊ तेच थांब. बघितलं. आणि ती पण विहीरच आहे. तिकडे किचन असतं ना.
ही जी विहीर आहे ती गडावरती खास लोकांसाठी आहे असं मी ऐकलं होतं. आणि ही जी विहीर होती ती गडावरती इतर जे लोक राहत होते जे त्यांच्या सेवेसाठी होते त्यांच्यासाठी या विहिरीचं पाणी वापरत होते. हा म्हणजे बाहेरून जे येणारे लोक. लोकांसाठी कडुलिंब आहे ना. कडुलिंब इथे काय आणि तिथून पण उतरायला जागा आहे बघ. तसंच आहे ते. हा. हिला आहे ना हम्म. तसंच आहे तिला उतरायला. आणि पिंपळाचं झाड पण आहे. तिथे बघा या मागच्या विहिरीत जसं आपण उतरलो तिथे पण असं उतरायला जागा आहे त्या ठिकाणी. आणि हे मी एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं हे स्वयंपाकघर असण्याची शक्यता आहे. आतमध्ये विहीर आहे ती. कारण ती तिकडे बघा तिकडे छोटंसं पाणी किचन मध्ये जे पाणी लागतं स्वयंपाकासाठी किंवा कशासाठी तर ते तिकडून यायचं. आणि या ज्या विहिरी आहे त्याच्यातूनच पाणी येतं असं मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. म्हणजे त्यावेळी येत असेल, आता येतं की नाही माहित नाही. आता त्या विहिरी आटलेल्या आहेत दोन्ही पण. आरामात. हे बघा स्वयंपाकासाठी लागणारं पाणी इथून. आणि ह्याच्यात थोडंसं पाणी म्हणजे आता चिखल झाल्यासारखं आहे चिखल थोडं. झाल्यासारखं आहे. हा. आणि ह्याच्यात पाणी आहे, काळा पाणी आहे. थोडंसं पाणी आहे तिथे. आणि इथे पण खाली उतरायला पायऱ्या तशा. हे घरामधलंच आहे विहीर. हा आपण कशी घरामध्ये आता टाकी ठेवतो पाण्यासाठी हम्म. त्यासाठी त्या करता. अशी एक भिंत राहिलेली आहे बघा. बांधले आणि तिथे हे काय हा दादा हम्म? हे पूर्वीच्या काळात हे काहीतरी आपण ते- सामान वगैरे ठेवण्यासाठी. कपाट आपण आता माझा काढायचा हा. भिंतीमध्ये तसं नसतं असं. हा आणि हे आता पूर्ण असं छेद होता असं ते. हम्म. कौलं होती पहिली वरती. हे असं आपण हल्लीच्या पण काय किचन मध्ये असं गावामध्ये असं बघतो ना, इकडे सामान ठेवण्यासाठी आपण काही गोष्टी असे खाचे मारून ठेवतो लांब लांब विटा तसा आहे. वीट लांब आहे. रुंदीला पण आहे. वेगळ्या विटा आहेत. वेगळ्या चपट्या विटा आहेत त्या वेगळ्या. या वेगळ्याच प्रकारच्या विटा आहेत तिथे बघ. चपट्या तिथे. चपट्या विटा त्याच्यावरती ही दगडी आहेत. हम्म. त्या विटांवर नाही हे नंतर बांधकाम केलेलं आहे. हे वरचा जो पडलेला आहे ना हम्म. हे नंतर केलेलं आहे. हा. आणि मुख्य प्रवेशद्वार तोच आहे ना आपण आलो तर. हा पाठीमागचा आहे. हा इकडे एक आहे आणि तिथे एक आहे. आणि ते पुतळाबाईंचा महल पुतणाबाजीचा माल हाच असेल. हा पाठीमाग कोपरा. हा इकडे मागे. तर काकांच्या म्हणण्यानुसार पुतळाबाईंचा महाल इथे असावा. म्हणजे त्यांना पण तेवढं माहीत नाही, पण ते सांगतात कदाचित इथे असावा. जवळच ना. आणि अशी तटबंदी वाड्याच्या चारी बाजूला दिसते. अजून पण भक्कम आहे. प्रत्येकाला पॉईंटला पायऱ्या आहेत. पायऱ्या हा तिकडे आहे ते त्याच साईडला. चल फेरी मारून या वरून. पूर्ण कडाने कडा दिसतो. असं गाव ते आपल्याला आता सोनेच पेरला मिळून गाडावरती. आता गवतावरती जे खार जे पडलेली असते ना, पारू पडलेली असते ना, ते सूर्याच्या किरणाने चमकते. हा. इकडे काय आहे? पाणी. इकडे काय आहे काका? इकडे काय टाकी आहे पाण्याची? टाकी असते वडे बिडे हे ठेवायला. अच्छा. हे ना हे कैदी लोकांना ठेवायला. कैदी लोक हे याच्यामध्ये काही हा. गडावर पण तर- बघाल
तुम्ही रोपणी गेलात ना किंवा 7 महिन्याच्या रानामध्ये शिराल ना तर पहिलेच कैद्यांचे कोठारा भेटेल. अच्छा, हे म्हणजे काकांच्या म्हणण्यानुसार हे इथे कैद्यांचा कोटर म्हणजे कैद्यांना इथे ठेवलं जायचं, म्हणजे वरती ठेवलं जायचं की खाली आतमध्ये. खाली आतमध्ये? आतमध्ये. मग हा. त्या इथे पण आहे. कसे मग आतमध्ये हा, Direct इथून वरून. फेकून द्यायचे? हा. कारण का वरून खालून चढायला चान्स नाही जाणार आपल्या काढल्याशिवाय. अच्छा, कैद्यांचे कोठार. तिथे पण आहे, तो पण कोठारच आहे. त्याच्यात जाऊया तिकडं, नंतर मग वरती जाऊया. हा, नंतर एकदा खालचं बघून झालं ना तिथं मग की वरून एक फेरी मारूया. नंतर हे काम आम्ही केलेलं आहे, हे वरचं जे काम आहे ना, हा, concrete हा, टाकलेलं हा. आहे, दगडी आहे. हा. ते आम्ही लय तुटलं होतं, पूर्ण प्लेन झालं होतं ना, हा, उघडलं होतं हा, पूर्ण हा. ना ते. ओके. पहिले काय मशाल लावायचे ना, ते मशालासाठी हे खाते ठेवले. हम्म. हे पण ते त्याच प्रकारे आहे. आणि इथे पण तिकडे जशी जागा होती तशीच इथे पण आहे. हे पण आहे, हे पण हे भरल्या गेलेलं आहे हम्म. दगडीने. हा. इथे पण एक असं कैद्यांचं कोठार आहे. पण इथे ह्या जिजाऊ मातांच्या वाड्यांवरती कैद्यांना ठेवत असते. आता काय ते काय असेल का आता कोणते पारेकरी असतील. हा. काय बोलताना होतं. वरून आता जाऊया आता आता हा, वरून जाऊया मग इथून वरून चला जाऊया. वरती. ते पण सेम आहे का? सेम आहे, सेम आहे. सेम आहे, सेम आहे, तसंच आहे. सगळी कैद्यांना इथे येऊन लागतायचे. हा. काय लागलं? प्रत्येक बुरुज होता, हा बुरुज होता, तो बुरुज आहे. चौरसे भिंतीसाठी. लाईट पेटली ना रोपे किती बघा, पाळणे जातात वरती. हा. इथले पाळणे गेलेले ते काय जाते. हा, लाईट सगळ्याच्या बसला ना भीती वाटते पाळण्यामध्ये बसायला. हे बघा, आम्ही आई सप्तशृंगी तिकडून रोपवेने चाललेत वरती. रोपवेने गेलेलो. किती वाजेपर्यंत चालू असते? हे आता सीझन आहे म्हणून 8 वाजता चालू ठेवतात. अच्छा, आता मग 5:30 ला पण. अच्छा. 8 ते 5:30. हो, सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30. लास्ट 6 वाजेपर्यंत असतं वरती वरनं येणार लोकांना. आणि इथं खाली वळलं, इथे एक हा बुरुज आहे, तिथे एक बुरुज आहे, पुढे एक बुरुज आहे, तिथे पण बुरुज आहे, तिथे बुरुज आहे, तिथे बुरुज आहे. काय सांगत होता काका इथे महाराज? इथे ना इथे खालच्या इथे अनक्षत्र म्हणून ही जागा आहे ती. काय अनक्षत्र? अनक्षत्रामध्ये तिथे ना चौत्र आहे असा, हा. शिवकालातलाच आहे. तिथे पण कोणतरी पहिल्या पूर्वी जमान्याला तिथे राहायचं कोणतरी. हा हा. तर तुम्ही रायगड पाहायला येत असाल तर ज्या शिवाजी महाराजांच्या माता राजमाता जिजाऊ आहेत त्यांच्या समाधीकडे पहिला आलंच पाहिजे. आणि त्यांच्या समाधीबरोबर हा त्यांचा जो वाडा आहे, जसं की मी सांगितलं की रायगडावरती त्यांना मानवत नव्हती तिकडची हवा, किंवा वरती येणं जाणं त्यांना जमणार नव्हतं त्यांच्या त्या वयामध्ये, म्हणून हा वाडा इथे बांधला होता शिवाजी महाराजांनी. आणि इथे राजमाता जिजाऊंना इथे राहण्याची सोय केली होती. आणि त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांची ज्या 8व्या पत्नी होत्या पुतळाबाई, त्यांच्या देखभालीसाठी इथे राहत होत्या. आणि त्यांच्याबरोबर काही सेवक मंडळी होते, ते इकडे राहायचे.
तर समाधीपासून 1 किलोमीटरवरती आहे आणि इकडे यायचं आहे. काकांनी आम्हाला वाडा चांगल्या प्रकारे दाखवला आहे. तर भविष्यामध्ये काका इकडे लोकांच्या राहण्यासाठी व्यवस्था करतात आहेत. तर त्यांचं जेव्हा ते राहण्याचं ठिकाण रेडी झालं की त्यांचा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन, तर तुम्ही त्यांना संपर्क करून इथे येऊ शकता. प्रत्येक शिवभक्ताने एकदा तरी रायगडावरती आलंच पाहिजे असं मला मनापासून वाटतं. 6 जूनला सुद्धा इकडे रायगडावरती मोठा जो शिवराज्याभिषेकाचा उत्सव होतो, तर काकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर तो शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 दिवस अगोदर येऊन तुम्हाला इथे राहावं लागेल. तेव्हा इकडची तुम्हाला पार्किंग भेटेल, नाही तर खूप लांब तुम्हाला पार्किंग भेटेल आणि कदाचित तुम्हाला त्यावेळेला गडावरती जाता पण येणार नाही, कारण प्रचंड गर्दी होते त्यावेळेला आणि लोक 2-2 दिवस अगोदर जाऊन गडावरती राहतात. आणि आता ह्या तटबंदीवरनं आम्ही चालत आहोत. तटबंदीवरनं चालत आम्ही बाहेर जाणार आहे.